आईस्क्रीम 30 रुपया 30 रुपया. मॉर्निंग मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. अलिबाग दिवस दुसरा. रात्री आम्ही पहाटे 4 वाजता काहीतरी झोपलो आणि आता ते 10:30 वाजता उठलो आहे. आम्हाला आत्ता नाश्ता आणून दिला आहे, तर आपण नाश्ता करू. आणि अजून पोरं झोपलेत. हा एक 7 वाजता झोपून आत्ता उठलेत. आम्ही 4 वाजता झोपलो होतो, म्हणजे दोघं तिघं जण आम्ही 4 वाजता झोपलो होतो. आणि यांचे हे बसले असते टाइमपास करत, हे गाणं वाजवायचं ते गाणं वाजवायचं. लय गाणं वाजवले भावना रात्री. आणि 7 वाजता झोपलेत. 1 तास झोपले फक्त. कसं वाटतंय? आहे तरी आहे आता झोपतात. आणि मेन प्रश्न म्हणजे तुम्हाला काल सांगितलं इथं लाईट नाही, तर अजून सुद्धा लाईट आली नाहीये. आम्ही रात्री असंच झोपलो, पण वर एवढंच आहे की वरती हवा येत होती म्हणून काय वाटलं नाही. काय बोलत होता? बेटा मौज कर दी. पोरं अजून तुम्ही झोपलेत, तुम्हाला दाखवतो. हा मला नाश्ता दिलाय, उपमा पोहे, आणि ही पोरं झोपली. आपल्याला नाश्ता दिलाय, आपण नाश्ता करू. फायनली आम्ही पोचलोय मंडपात. आज आहे लग्न वरात. रेडी वगैरे झालोय मस्तपैकी. तर आता आम्ही थोड्या वेळात वाजू ते, कारण की तिथे घाई झाली आहे त्यांना. आपल्या इथे पाणी नव्हतं, तुम्हाला सकाळी सांगितलं, तर आम्हाला थोडं लेट झालं आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे व्हायला. तर आता थोड्या वेळात वाजू. थोडं इथून नवऱ्याला बाहेर काढू, तिथून मग मंडपात सोडू नवऱ्याला. तिथून मग लग्न झाल्यावर थोडंसं वाजायचं आणि रात्री डायरेक्ट इथे परत वरात आहे. तर जिथे लग्न आहे तिथे मग वाजून झाल्यावर आम्हाला काय काम नाही. तर तिथून 2 किलोमीटरवर काहीतरी बीच आहे बोलतात, तर जमलं तर तिकडे जाऊया. मग भेटूया आपण पुढे थोड्या वेळात. सध्या सेटअप लावतात. मंडपात आम्ही सोडलं आहे नवऱ्याला.
वाजवल्यानंतर हे अशी हालत असते आमची. पत्रा आहे वन साइड. हा इथं सेटअप पूर्ण रेडी आहे. आता लग्न झाल्यावर आपण थोडंसं वाजू, त्यानंतर मग जेवण, आणि जर बीचवर जाता आलं तर जाऊ, नाहीतर मग वरात. अशाच प्रकारे लग्न लागले. आमचे 2-3 गाणे वाजून झालेत आणि हे गाणे तुम्हाला पूर्ण बघायसाठी आपला यूट्यूबला चॅनल आहे रॉयल बीट्स अंबरनाथ करून, त्याच्यावर तुम्हाला बघायला भेटतील. आपला आता सेटअप वगैरे काढायला घेतलं आहे. तर इथून जायचा प्लॅन आहे आमचा बीचवर, कारण की इथं जेवण आम्हाला नाही आहे. बोलतात बँजोवाल्यांना जेवण नाही, इथं व्हेज आहे म्हणून जेवण नाही. आम्हाला तिथं कोंबडा कापणार आहे. आणि आता आमच्यासाठी फक्त आईस्क्रीमची सोय केली आहे, म्हणजे एकच नाही दिले. हे बघू रे, बॉक्स दिलाय ना, किती 3 दिले ना, दाखव. अरे आपल्याला काय सोय केली ते दाखवायचं. हा तेच आईस्क्रीमचेच बॉक्स दिले 3. आणि इथं व्हेज आहे म्हणून आपल्याला तिसरा बॉक्स आलेला आहे आपल्याकडे. आणि हा तिसरा बॉक्स, आणि एक बॉक्स संपला वाटतं. हा दुसरा अजून एक येतोय, म्हणजे 4 बॉक्स दिलेत. आणि आम्ही आहेत 10 जण असेल आम्ही. लय आईस्क्रीम झाली रे. अजून एक येतोय म्हणजे 4 बॉक्स फक्त आईस्क्रीम. आणि ते नाही आहे ना, आम्हाला इथं व्हेज आहे ना, आम्ही नॉन व्हेज खातो, तर आम्हाला कोंबडा कापणार आहेत, रूमवर जेवण देणार. आता जाऊ आपण, हे पॅकअप वगैरे करू आणि इथून डायरेक्ट सरळ बीचवर जाऊ. बीचवर भेटू आपण, बीचवर फुल. हे ते आपलं हे आणलं ना स्विमिंगचं सगळं, बोट आणली का नाही, आपण डायरेक्ट बीचवर तुम्हाला सरप्राईज देतो बघा. तिथून डायरेक्ट घरी वरात वाजवतील. सेटअप काढायला घेतलाय. बीचवर जायची यांना आतुरताने घाई झाली, कारण की बॉक्स दिलेत 2 आईस्क्रीमचे. बीचवर जाऊन खायचे बोलतात, पाण्यात पाय ठेवून. समुद्राच्या लाटांमध्ये खायचं ते. समुद्राच्या लाटांमध्ये मिरची बोटवर बसून खायचं. हा मिरची बोट. जाऊ पाय जाम दुखायला लागले रे. हा अशी कोण आहे? त्यांना बीच वर जायची घाई झालेली आहे. अलिबाग नाही गेलो यार, कसं वाटेल? अलिबाग आहे और बीच पे नाही गए. पण आता जाऊन खरंच मतलब नाही. नाही जाऊ देत. याला ओला करून घरी पाठव. पैसे पण दे. अरे लय आलती रे. अरे नाही जाऊ देत तर. माझं एक गाणं होऊन जाऊ दे. बोल ना गाणं. टायमिंग पण पकडता येत नाही. भेटू आपण. जेजुरीचा कंडराया आला भक्ताला ताराया ताराया, तिथे जमती आया बाया बाया, जाओ देवाचा गुण गाया गुण गाया. 10 रुपये का 12 रुपये? अरे पावतोय नवसाला खंडोबा, पावतोय नवसाला, पावतोय नवसाला खंडोबा, पावतोय नवसाला, खंडोबा रायाचा यार बाय लागेल मुरलीला. फायनली आम्ही बीचवर पोहोचलोय. वर्सुली बीच आहे ना. हा वर्सुली बीचला पोहोचलोय. हा आपला भाऊ बोलतो छोटासा बिझनेस करायचा इथं. काय करतोय? आईस्क्रीम 30 रुपया 30 रुपया. कोणती आईस्क्रीम? व्हॅनिला फ्लेवर आहे, फुल रावसवाला, पॉवरफुल. बरोबर जोरात होईल, धंदा होईल आज. सगळ्या फोटो काढण्यामध्ये बिझी आहेत. आपण मस्तपैकी सिनेमॅटिक्स घेऊ, तुम्ही ते एन्जॉय करा आणि मी बीचवर एन्जॉय करतो मित्रांसोबत. कभी कभी मुझे लगता है कि मैं अकेला हूँ,
सारी दुनिया उजाला है और मैं अंधेरा हूँ. फायनली आमचा बीचचा प्रवास संपला इथंच. तुम्हाला पाणी वाढते हळूहळू. तिकडे होतं, आता हे इथपर्यंत पाणी आलं आणि आम्ही इथंच उभा आहे. ती बाई उभी आहे, तिथपर्यंत पाणी येतं. आता हे जे इथपर्यंत आले, तर आता आम्ही निरोप घेतो. मित्रांनो, आपण आलो गावात. 12 वाजलेत. आता वरात वाजवायची वेळ आली आणि हे नवरा नवरीची रथ आहे. आता आपण वाजूया वरात आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हे बँजोचे व्हिडिओ सगळे तुम्हाला रॉयल बीट्स अंबरनाथ नाव करून यूट्यूबवर चॅनल आहे आपलं, त्याच्यावर तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. वरात वाजवायचे कारण की 3 वाजतील आणि मोबाईलला चार्जिंग नाही. सो आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय, टाटा.